कोण आहे? 26 झाल्या झाल्या एम्पथी कनेक्टची सुरुवात करताना कधी असं वाटलं नव्हतं की लोकांचा एवढा प्रतिसाद मिळेल. पण जसं वेळ निघत गेली तसा मित्रांचा सपोर्ट चांगला होता. एम्पथी कनेक्ट पण चांगली ग्रो होत गेली. नुकतीच 10वी झाली होती. 10वी झाल्या त्याला कायम असा एक विचार असायचा की आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे. असा मी खूप विचार केला. कायम एक तर लहानपणीपासून असा स्वभाव होता की कायम असं लोकांना म्हणजे हेल्पिंग नेचर होतं माझं. हेल्पिंग नेचर होतं म्हटलं लगेच विचार आला की आपण काहीतरी अशी गोष्ट करू शकतोय त्यातनं आपला फक्त आउटपुट मदत आहे. मी लगेच माझ्या डोक्यात विचार आला की आपण एनजीओ ही चालू करू शकतोय. एनजीओच का? कारण मी लहानपणापासून बघायचो, बाबांना मी बघितलंय कायम ते लोकांच्या सुखादुखात असायचे. त्यांचा पहिल्यापासूनच असा स्वभाव होता की ते कायम कायम असं लोकांना मदत करायला बघायचं. मग तो मला खूप त्यांचा स्वभाव असा इन्स्पायर झालेला. मग काय आता उत्तर काय नाही हवं होतं. मग मी एनजीओ चालू करायचा हा निर्णय घेतला. मी काकांची माझ्या संवाद घातला दुसऱ्या दिवशी लगेच. एनजीओ चालू करणार आहे असं बोललो मी. त्यांनी मला बोलले की तू बोलू नकोस, करून दाखव, मग पुढचं आपोआप पाथ तयार होत जाईल. खूप मनात विचार होता की काय होणार, सपोर्ट कसा मिळणार, फंड्स कसे रेज होणार, बाकी मित्रांचं कसं काय. मित्रांचा सपोर्ट होताच पण कुणाची मन दुखवता कामा नये हे पण भरपूर विचार होते असे. दुसऱ्या दिवशी मी कौस्तुभशी बोलायला गेलो. कौस्तुभ असं माझ्या डोक्यात चालू आहे की आपण एनजीओ चालू केली पाहिजे. एनजीओ चालू केल्यावरती आता एनजीओवरती तुझे काय विचार आहेत तू मला स्वतःहून जरा सांग. ज्यावेळी मला धनराजचा कॉल आला आणि ज्यावेळी त्यांनी मला त्याचा एक क्रिएटिव्ह आयडिया जो डोक्यात आलता तो सांगायला सुरुवात केला, त्यावेळी माझ्या डोक्यातच तो बसला आयडिया. कारण तो केवढा इंटरेस्टिंग होता. या वयात त्याला असा विचार आला, मला पण खूप चांगलं वाटलं. आणि नंतर मी आणि त्याने ह्या गोष्टीवरती खूप काही बोलणं चालू केलं. बट नंतर आम्हाला कळायला लागलं की हाऊ वी शुड पुट थिंग्स अप. नंतर आम्ही पहिला सुरुवात करायला बघितली एम्पथी कनेक्टची. पहिला आमच्यावरती खूप प्रश्न उठले. प्रश्न जसे की वायफाय वेळ घालवू नका, पैसे मॅनेज करायला शिका आणि तुमचं 11 जे येत आहे त्याचं डिसाईड करून ठेवा. बट मी आणि धनराज आमच्या डिसिजनवरती ठाम राहिलो आणि आम्हाला कळालं की आम्हाला कुठल्या गोष्टीपासून आमच्या इनिशिएटिव्हची सुरुवात करायची आहे. धनराजच्या डोक्यात एक ग्रेट आयडिया आला की चांगल्या इनिशिएटिव्हची सुरुवात करताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन हा इनिशिएटिव्ह सुरू करावा. मग काय होतं, 26 मे 2024ला आम्ही एम्पथी कनेक्ट व आमच्या पहिल्या इनिशिएटिव्हची सुरुवात करून टाकली. वृद्ध आश्रमात जाऊन आम्ही कडधान्य व त्यांच्या गरजू गोष्टींची सोय करून दिली. सेकंड इनिशिएटिव्ह हा माझ्यासाठी खूप मेमोरेबल होता. मला अजून आठवतंय, मी आणि यशवंत जिमला जात होतो. जिमला जाताना SMBच्या रोडला माझं लक्ष एका अपंग माणसाकडे गेलं. आधीच कोल्हापूरमध्ये खूप पाऊस पडत होता वर आणि त्यात थंडी. माझं लक्ष गेलं त्यांच्याकडं. ते अक्षरशः एवढे भिजले होते की त्यांच्याकडे साधा टी शर्टही नव्हता एक्स्ट्रा. मी लगेच विचार केला, म्हणजे लगेच असा माझ्या डोक्यात विचार आला की घरी जाऊया, पहिला त्यांना ब्लँकेट घेऊया, छत्री एक घेतली त्यांच्यासाठी, शर्ट घेतलं, पॅन्ट घेतला. एकतर ते अपंग म्हणून त्यांना आता घालणार कसं, त्यांना मी स्वतःहून ते घातले कपडे त्यांना. त्यानंतर मग त्यांच्याकडून मला रिॲक्शन आली ते माझ्या मनाला खूप अशी भिडली. मग मी म्हणलो की असे कोल्हापूरमध्ये खूप जण असणार की त्यांना एवढा पाऊस असतोय, कपडे पण साधे मिळत नसतील. तो पण इनिशिएटिव्ह बऱ्यापैकी छोटा होता पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होता. लगेच दुसऱ्या दिवशी टीमवरती मेसेज टाकला, सगळ्यांना बोललो की आपण आता क्लोथ डोनेशन ड्राईव्ह घ्यायची आहे. आम्ही जवळजवळ आमच्याकडून जेवढं कव्हर करू शकत होतो त्यांना आम्ही क्लोथ देऊ शकलो. हे आम्हाला एक खूप, तो माझ्यासाठी इनिशिएटिव्ह हा माझ्या डोक्यात कायम राहिला आणि मेमोरेबल आहे. तर गाईज, थर्ड इनिशिएटिव्हची सुरुवात करताना आमच्या डोक्यात विचार आला की आम्ही करावं फूड डोनेशन. बट कोल्हापुरात त्यावेळी होतं पुराचं वातावरण. आता आम्ही शेवटी डिसाईड केलं की जायचं आम्ही वीटभट्टीजवळ गेल्यावर आम्हाला कळालं की तिथं होतं पुराचं पाणी. आमची मज्जा झाली. पावसात ते जेवण घेऊन गेलो, ते सगळं भिजत होतं ऑलमोस्ट. बट आम्ही आमच्या डिसिजनवरती असं ठाम राहिलो की आहे तसं मागं आम्ही रेल्वे स्टेशनकडे गेलो आणि त्या गरीब लोकांना आम्ही जेवण दिलं. आणि नंतर आम्हाला खूप अशा अपॉर्च्युनिटीज भेटायला सुरुवात झाल्या. त्याच्यानंतर आम्ही अनेक असे सोशल इनिशिएटिव्ह करत गेलो. आम्हाला वेगवेगळ्या लोकांकडून इन्व्हाइट सुद्धा आले, कोलॅबरेशनचे अप्रोचेस सुद्धा आले. बट ते आम्हाला सॅटिस्फॅक्टरी नव्हतं. आम्हाला लोकांमध्ये एक चांगला मेसेज पण सेंड करत होता. वी वॉन्टेड टू सेंड सम अवेअरनेस इन द यंगर जनरेशन ॲज वेल. आणि नंतर असाच एक धनराजला एक विचार आला. आम्ही एकदा आमच्या कट्ट्यावरती मी, पार्थ, वेदांत आणि धनराज बसलेलो आणि बोलता बोलता असंच आमच्या डोक्यात असा एक विचार आला की दिस इज नॉट इनफ फॉर अस, वी वॉन्ट समथिंग मोर. तर आयडिया असा होता की मला एक, आता सोशल वर्क सगळे चालू होते, सगळं व्यवस्थित चालू होतं.
पण मनात एक असा विचार फिरायचा की आपण गरिबांना मदत करतोय, गरजूंना मदत करतोय, त्यांचा एक वेळ ठीक आहे, त्यांना आपण मदत देतोय, पण आम्हाला असं काहीतरी करायचं होतं की आता ज्यांची परिस्थिती चांगली आहे पण त्यांना आपण काहीतरी नॉलेज देऊ शकतोय. आता तसं म्हणायला गेलं तर आपलं युथ होतं, यात काय आता आम्ही बोलायला आम्ही पण काय असं लई नॉलेजेबल माणसं नाहीये, पण मला एक डोक्यात माझ्या कॉन्सेप्ट आला की आपण पॉडकास्ट चालू करायला पाहिजे. पॉडकास्ट चालू करायचा निर्णय घेतला मग. And now we are really, really excited to present you something really, really special. And the name is The Voice of Empathy by Empathy Connect.